नमस्कार. राज्यशास्त्र या विषयामध्ये आपण याआधी मार्गदर्शक तत्त्वे अभ्यासली होती. मार्गदर्शक तत्त्वांचा अर्थसुद्धा आपण बघितला होता आणि मार्गदर्शक तत्त्वाचे 4 प्रकारसुद्धा बघितले होते. त्यामध्ये आपण आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि आंतरराष्ट्रीय तत्त्वे बघितली होती. आता या सगळ्या गोष्टीवरून आपल्या लक्षात येते की मार्गदर्शक तत्त्वे हे शासनाला शासन कारभार करत असताना फक्त आणि फक्त मार्गदर्शन करण्याचं काम करत असते. पण त्या तत्त्वांना कायदेशीर पाठबळ किंवा न्यायालयाचं पाठबळ मात्र मार्गदर्शक तत्त्वाला मूलभूत अधिकाराप्रमाणे मिळालेलं नाही आहे. आणि म्हणूनच मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत अधिकार यातील फरक आपल्याला या ठिकाणी अभ्यासाचा आहे. मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत अधिकार यामध्ये प्रामुख्याने पुढील 5 प्रकारचा फरक असल्याचं आपल्याला दिसून येते. त्यातील पहिला आहे न्यायालयाचे पाठबळ, दुसरा आहे वस्तुविषय, तिसरा आहे व्यापकता, चौथा आहे स्थगिती आणि शेवटचा आहे स्वरूप. ज्याप्रमाणे मूलभूत अधिकाराचं हनन करण्याचा अधिकार कोणालाही नाही आहे. नागरिकांच्या मूलभूत अधिकाराचं जर हनन झालं तर संविधानाने किंवा घटनेने त्या व्यक्तीला, त्या संस्थेला न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार दिलेला आहे. आणि म्हणूनच न्यायालयाचं पाठबळ, कायदेशीर पाठबळ मूलभूत अधिकाराला मिळालेलं आहे. कायदेशीर पाठबळ मूलभूत अधिकाराला मिळालेलं आहे. एखाद्या नागरिकाच्या मूलभूत वर गदा आल्यास किंवा अतिक्रमण झाल्यास तो व्यक्ती उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतो आणि आपल्या मूलभूत अधिकाराचं रक्षण करू शकतो. याआधीसुद्धा आपण घटनेचा 32वा मूलभूत अधिकार अभ्यासला. घटनेच्या कलम 32मध्ये शेवटचा मूलभूत अधिकार अभ्यासला. त्यामध्ये घटनात्मक उपायांचा मूलभूत अधिकार बघितला आणि घटनात्मक उपायांच्या अधिकारात आपल्याला माहीत आहे की मूलभूत अधिकारांचं रक्षण करण्यात आलं आहे. परंतु मार्गदर्शक तत्त्वाच्या बाबतीत आपण तसं म्हणू शकत नाही. एखाद्या मार्गदर्शक तत्त्वाचं पालन सरकारने जर केलं नाही, राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो, तर अशा वेळेस आपण सरकारविरुद्ध न्यायालयात जाऊ शकत नाही आणि सरकारला न्यायालयामार्फत अमुक करण्यास भाग पाडूसुद्धा शकत नाही. म्हणजेच केवळ आणि केवळ मार्गदर्शक तत्त्वे फक्त ध्येय धोरण ठरवते, दिशानिर्देश करते, परंतु त्याप्रमाणे वागलंच पाहिजे असं बंधन मात्र सरकारवर नाही. म्हणूनच न्यायालयाचं पाठबळ हे मार्गदर्शक तत्त्वाला मिळालं नाही हे आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. त्यानंतर दुसरा आहे वस्तुविषय. पहिला आहे न्यायालय पाठबळ, दुसरं आहे वस्तुविषय. वस्तुविषयामध्ये सुद्धा मूलभूत अधिकारांचा वस्तुविषय हा नागरिक आहे, व्यक्ती आहे. घटनेनं आपण अभ्यासले की 6 प्रकारचे मूलभूत अधिकार दिले आणि व्यक्ती म्हणून हे मूलभूत अधिकार दिल्याचे आपल्याला दिसून येते. या उलट मार्गदर्शक तत्त्वाचा अभ्यास विषय हा राज्य आहे आणि राज्य कारभार करत असताना कशा प्रकारचे ध्येय धोरण ठरवावे याचा उल्लेखच आपल्याला या मार्गदर्शक तत्त्वात केलेला आपल्याला दिसून येते. जलकल्याणाचे कामे करत असताना कोणकोणते नैतिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून, कोणत्या प्रकारे सामाजिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून, कोणत्या प्रकारचा आर्थिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून कामे करावी याचा मार्गदर्शनच या मार्गदर्शक तत्त्वात केल्याचं आपल्याला दिसून येते. म्हणूनच मूलभूत अधिकाराचा अभ्यास विषय हा नागरिक आहे, तर मार्गदर्शक तत्त्वाचा अभ्यास विषय हा राज्य आहे. त्यानंतर तिसरं सांगितलं आहे व्यापकता. मूलभूत अधिकार हे मार्गदर्शक तत्त्वाच्या तुलनेत नक्कीच कमी व्यापक स्वरूपाचे आहे आणि मार्गदर्शक तत्त्वे हे मूलभूत अधिकाराच्या तुलनेत जास्त स्वरूपात व्यापक स्वरूपाचे आहे. आपल्याला माहीत आहे की 6 प्रकारचे मूलभूत अधिकार आपल्याला दिलेले दिसून येते आणि या मूलभूत अधिकाराला न्यायालयाचं सुद्धा संरक्षण आहे आणि घटनेच्या जो ढाचा आहे किंवा घटनेची जी संरचना आहे त्यामध्ये मूलभूत अधिकाराचा समावेश होतो आणि या सगळ्या गोष्टींमुळेच मूलभूत अधिकारात सहजतेने बदल करता येत नाही. त्या तुलनेत मार्गदर्शक तत्त्वामध्ये आपल्याला माहीत आहे की वेगवेगळ्या तत्त्वांचा सुद्धा उल्लेख या मार्गदर्शक तत्त्वामध्ये केलेला आहे. त्यामध्ये आर्थिक तत्त्वे आहे, राजकीय तत्त्वे आहे, सामाजिक तत्त्वे आणि आंतरराष्ट्रीय तत्त्वे आहे. आणि या सगळ्या सर्वांगीण तत्त्वाचा यामध्ये विचार केला असल्यामुळेच त्याची व्यापकतासुद्धा वाढलेली आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. म्हणूनच व्यापकताच्या दृष्टीने मूलभूत अधिकाराच्या तुलनेत
मार्गदर्शक तत्त्वे हे जास्त स्वरूपाचे व्यापक आहे असं आपल्याला म्हणता येईल. नंतर सांगितलेलं आहे स्थगिती. विशिष्ट परिस्थितीत नागरिकांच्या मूलभूत अधिकारावर गदा येऊ शकते. आता ही विशिष्ट परिस्थिती म्हणजे केव्हा, आपल्याला माहीतच ही घटनेच्या कलम 352 ते 360 मध्ये आणीबाणीची परिस्थितीचं वर्णन केलेलं आहे. आणीबाणीची तरतूद आहे. देशामध्ये जेव्हा आणीबाणीची परिस्थिती निर्माण होते अशा परिस्थितीत नागरिकांच्या मूलभूत अधिकाराचं हनन होऊ शकते किंवा मूलभूत अधिकार त्या पुरते स्थगितसुद्धा होऊ शकते. संकट काळात परिस्थितीत, आणीबाणीच्या परिस्थितीत मूलभूत अधिकारावर स्थगिती येऊ शकते. परंतु अशा प्रकारची स्थगिती अशा परिस्थितीत मार्गदर्शक तत्त्वावर मात्र येत नाही. मूलभूत अधिकाराप्रमाणे मार्गदर्शक तत्त्वावर मात्र आणीबाणीच्या परिस्थितीत कोणत्याही प्रकारची स्थगिती येत नाही. म्हणून स्थगितीच्या दृष्टीने मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत अधिकारात हा एक फरक आपल्याला असल्याचं दिसून येते. त्यानंतर शेवटचं सांगितलेलं आहे स्वरूप. आता स्वरूपाबाबत सुद्धा मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्त्व यामध्ये फरक आपल्याला दिसून येते. आता तो फरक कसा, तर मूलभूत अधिकार हे शासनावर एक प्रकारचा रोख आणतात, एक प्रकारचा दबाव आणतात आणि शासनाला विशिष्ट कार्य करण्यापासून रोखतात असं सुद्धा म्हणता येऊ शकते. म्हणजेच एक प्रकारचे मूलभूत अधिकार हे स्पीड ब्रेकरचं काम करते असं सुद्धा आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. कारण विशिष्ट कार्यापासून रोखण्याचंच काम या मूलभूत अधिकारात केल्याचं आपल्याला दिसून येते. म्हणूनच त्याचे स्वरूप निषेधात्मक, नकारात्मक आहे असं सुद्धा म्हणावं लागेल. कारण सरकारने कामे करत असताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे याचे उल्लेख आपल्याला मूलभूत अधिकारात दिसून येते. तर याच्या अगदी उलट स्वरूप मार्गदर्शक तत्त्वाचे. मार्गदर्शक तत्त्वाचं स्वरूप हे सकारात्मक आहे. सरकारने काय करावे, आर्थिक धोरण ठरवत असताना, सामाजिक धोरण ठरवत असताना, राजकीय धोरण ठरवत असताना, आंतरराष्ट्रीय धोरण ठरवत असताना सरकारने कोणकोणत्या गोष्टींचा विचार करावा याचा दिशानिर्देशच या मूलभूत मार्गदर्शक तत्त्वात आपल्याला दिसून येते. आणि म्हणूनच मार्गदर्शक तत्त्वे हे सरकारला काय करायला पाहिजे याचं मार्गदर्शन करते. तर मूलभूत अधिकार हे सरकारने काय करू नये किंवा कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी अशा प्रकारचे निषेधात्मक स्वरूपाचं आहे असं म्हणता येईल. तर मार्गदर्शक तत्त्वे हे सरकारला कार्य करण्याबाबत प्रेरित करते. कोणते कार्य करावे, कोणते कार्य करू नये याची चर्चासुद्धा या मार्गदर्शक तत्त्वात आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे आपल्याला मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्त्वे या स्वरूपाबाबत सुद्धा फरक दिसून येते. परीक्षेत जर मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्त्वे यातील फरक स्पष्ट करा असा प्रश्न आला तर वरील 5 मुद्द्याच्या आधारे तो फरक आपल्याला स्पष्ट करता येईल. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपल्याला घटनेच्या कलम 51 मध्ये 1976 मध्ये 42वी घटना दुरुस्ती करून मूलभूत कर्तव्यसुद्धा घटनेमध्ये टाकण्यात आलेली आहे. 11 प्रकारची मूलभूत कर्तव्य घटनेमध्ये आहे. अधिकाराप्रमाणे कर्तव्यसुद्धा या घटनेमध्ये असल्याचे आपल्याला दिसून येते. ती 11 मूलभूत कर्तव्ये कोणकोणती आहे याची अभ्यास आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये करायचा आहे. तत्पूर्वी ही मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत अधिकार हा फरक आपण आपल्या बुकामध्ये लिहून घ्यावा. धन्यवाद.